आज व्हिडिओ करताना खूप गंमत झाली आणि व्हिडिओ करताना कशी मज्जा झाली हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू. हाय नमस्ते, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनल. हाय नमस्ते, ऋतुजा लाईफस्टाईल. काय रे आ ग बस हाय हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आज मी आज ब्लॉगिंग नाही, आज हाय हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही ना एक रेसिपी करणार आहोत. आम्ही म्हणजे मी आणि माझी आई. तर रेसिपी कुठली आहे? रेसिपी आहे बाकरवडीची. तर ती बाकरवडी ना खूप सुंदर लागते, म्हणजे तिच्या पद्धतीने केलेली बाकरवडी खूप सुंदर लागते. आणि ती बाकरवडी कशी करणार आहे याची फुल रेसिपीचा डिटेल ब्लॉग तुम्ही फुल रेसिपी. हाय हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहे बाकरवडी आणि ती बाकरवडी माझ्या आईच्या पद्धतीने करणार आहे. आणि ती म्हणजे ती जशी करते तशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे, तीच करणार आहे. आणि काय गं ते बाकरवडीचं सारण कसं असतं किंवा बाकरवडीचं जे पीठ आपण मळतो ते कसं असतं हे सर्व त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे तशी बाकरवडी करून बघा, खूप सुंदर होते. करणार आहे तिची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ती बाकरवडी ना खूप सुंदर, टेस्टी, चमचमीत, तिखट आणि झणझणीत आहे. तर खूप सुंदर लागते. विकतच्या बाकरवडीपेक्षा ह्या आपण जे घरी जी बाकरवडी करतो ना त्याची टेस्ट खूप छान असते. तर अशी बाकरवडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. त्याची रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहावा लागेल. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला भेटत राहील. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बाकरवडीची रेसिपी दाखवणार आहे. तर बाकरवडीसाठी घेतलेलं आहे डाळीचं पीठ म्हणजे घरगुती डाळ दळून आणलेली होती, त्याच डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे विकतचं बेसन असतं त्याची इतकी टेस्टी बाकरवडी होत नाही. तसं तर म्हणजे डाळ दळून आणलेल्याची वेगळीच टेस्ट असते आणि जे आपण विकतचं बेसन वापरतो ना त्याची वेगळीच टेस्ट असते. तर डाळ दळून आणलेली होती आणि त्या डाळीची आज बाकरवडी करायला घेतली होती. आमच्या घरी जास्तीत जास्त माझ्या मुलीला खूप बाकरवडी आवडते आणि माझ्या आईच्या हातचीच आवडते. तिची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ टाकलं आणि ते पीठ घट्ट मळून घेतलं आणि ते भिजत ठेवलं 15-20 मिनिटं. आणि त्या वडीमध्ये म्हणजे ते जे डाळीचं पीठ मळलेलं होतं त्याची पूर्ण अशी एक गोल लाटी लाटली, मोठी लाटी लाटली. आणि त्या लाटीमध्ये सारण घालण्यासाठी काय काय वापरलेलं होतं त्याच्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीर, ओवा, जिरी असं सगळं टाकून ते मिक्सरला सगळं फिरवलं होतं आणि थोडासा कच्चा मसाला टाकला होता. तुमच्याकडे घरकुल मसाला असेल तर तो टाकला तरी चालतो. आणि ते सर्व सारण त्या लाटीमध्ये भरून ते लाटी याची फोल्ड करून त्या प्रत्येक लाटीला थोडं थोडं तेल लावून नंतर जाळीलाही ते लाटीवडी उकडून घ्यायची असती ना. तर मग जी जाळीचं मोदकाचं भांडं असतं किंवा जाळीची जी भांडं असतं त्याला तेल लावून ते पाणी जे उकळायला ठेवलेलं असतं त्या पाण्यामध्ये हे ताट ठेवायचं असतं. म्हणजे ही पूर्ण बाकरवडी उकडून घ्यायची आणि नंतर उकळल्यानंतर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल. आणि तशी जर तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्ही ती बाकरवडी उकळल्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. जे आपण बाकरवडीमध्ये आतमध्ये सारण घातलेलं आहे त्यातलंच थोडंसं सारण ठेवायचं आणि त्या सारणाला ते सारण तुम्ही फोडणीसाठी वापरायचं आहे. आणि हे सारण तुम्ही तेल टाकून त्याला फोडणी द्यायची. थोडं काळं तिखट, मीठ टाकायचं आहे आणि ही वडी सगळी अशी परतून घ्यायची आहे. तर अशी झालेली आहे बाकरवडी रेडी. तर ही बाकरवडी तुम्ही अर्ध्या तासाने चेक करू शकता आणि चाकूने चेक करून बघायची आहे की चाकूला लागतंय का. नसेल लागली तर झाली आहे म्हणून समजायची आणि थंड झाल्यानंतर ती काढून घ्यायची, म्हणजे ती चाळणीला चिटकणार नाही.
तर खूप टेस्टी छान झालेली आहे. तर आता मी तुम्हाला ना ती टेस्ट करून दाखवते. तर बाकरवडी ना खरंच छान झालेली होती. टेस्ट काही जरी घरामध्ये केलं तर टेस्ट करायचं आहे माझ्याकडेच असतं. आणि खरपूस अशी खमंग तव्यावरती सगळी अशी परतून घेतली होती, म्हणजे कमी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती. तर स्पीचलेस बाकरवडी झालेली होती आणि खूपच झणझणीत झालेली होती. तुम्ही नक्की रेसिपी करून पहा. चला तर मग मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच आणखी नवीन